नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती होणार आहे. तरी त्या संदर्भात गणित व बुद्धिमत्ता चाचणी यावरील काही प्रश्नांचा आपण रोज सराव घेणार आहोत. तरी बघूया त्यावरील पहिला प्रश्न. पहिला प्रश्न दिलेला आहे, एका परीक्षेमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांना एका संख्येचे 5/16 पट काढण्यास सांगितले. एका विद्यार्थ्याने चुकून 5/16 ऐवजी 5/8 पट काढले. त्यामुळे त्याचे उत्तर बरोबर उत्तरापेक्षा 175 ने जास्त आले, तर ती मूळ संख्या कोणती? एका परीक्षेमध्ये आलेला आहे प्रश्न हा. बिलकुल सेम त्याच्यासारखाच प्रश्न काढलेला आहे. तर यामध्ये काय करायचं, जो आपल्याला जी संख्या येणार आहे आपली बरोबर उत्तरापेक्षा कमी किंवा जास्त संख्या येणार आहे ती घ्यायची. म्हणजे जो फरक येणार आहे तो फरक घ्यायचा. आपल्याला मूळ संख्या काढायची असेल तर, मूळ संख्या जर काढायची असेल तर तो फरक घ्यायचा आधी आणि त्याला भागायचं. आता कोणाही भागायचं तर जे आपल्याला जो गुणोत्तर चुकीचा गुणोत्तर आहे, जो चुकीचा गुणोत्तर असेल आणि जो बरोबर गुणोत्तर असेल त्याच्याने आपल्याला काय करायचं, भागायचं. फरक आपल्याला दिलेला आहे 175. आता याच्यामध्ये दोघांचा छेद वेगवेगळा दिसतो. आता परिमेय संख्यांचा आपल्याला जर अपूर्णांक संख्या जर आपल्याला बेरीज वजाबाकी करायची असेल तर आपण काय करतो, आधी छेद सेम करतो. यांचा छेद सेम करायचा असेल म्हणजेच दोघांचाही छेद 16 करायचा असेल तर याला आपल्याला काय करावं लागेल, 2 ने गुणावं लागेल. याला 2 ने गुणलं तर आपल्याला अंशाला पण 2 ने गुणावं लागेल. म्हणजेच आपलं काय होईल, तर याचं उत्तर होईल 5 गुणिले 2 म्हणजेच किती होईल, 10 होईल आणि 8 गुणिले 2 म्हणजे किती होईल, 16 होईल. हे तर आहेच मायनस 5/16. वरती आपल्याला आहेत आपल्याकडे 175. ठीक आहे. तर आता बघा, छेद सेम झाला म्हणजे आपण काय करतो, अंशाची वजाबाकी करतो. आता यांची अंशाची जर वजाबाकी केलं तर 10 - 5 होतील 5, खाली राहतील 16. ठीक आहे. खालच्यांचं झालं काम. वर आपल्याला काय दिलेलं आहे, 175 दिलेलं आहे. आता छेदाचा छेद आहे म्हणजेच आपल्याला हा कुठे जाईल, अंशामध्ये जाईल. म्हणजे 16 ही संख्या कुठे जातील, अंशामध्ये जाईल. 175 गुणिले होतील 16 भागिले 5. 5 चा भाग द्या 175 मध्ये. 5 त्रिक 15, 2 उरले, 5 5 25 म्हणजेच 35 गुणिले 16. 35 गुणिले 16 किती होतील, 35 गुणिले 16, 16 85, 0 हातचे 8, 16 त्रिक 48, 48 आणि 8 56 म्हणजे 560 हा आपला बरोबर उत्तर असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक अ हा आपला बरोबर असेल. ठीक आहे. तर चला बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो, सोनालीने मराठीच्या पुस्तकाचा 5/8 भाग आणि 24 पानं वाचली. त्यानंतर 36 पानं शिल्लक राहिली. तेजसने इंग्रजीच्या पुस्तकाचा 7/12 भाग आणि 30 पानं वाचली. त्यानंतर 50 पानं शिल्लक राहिली. तर सोनालीच्या पुस्तकात तेजसच्या पुस्तकापेक्षा किती पानं जास्त होती? ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, सोनालीनं वाचलेल्या पुस्तकाच्या आणि तेजसनं वाचलेल्या पुस्तकामध्ये किती पानांचा फरक आहे. ठीक आहे. कोणाची पुस्तक मोठी आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, सोनालीने वाचलेल्या पुस्तकाचं बघू आपण. सोनालीने वाचलेल्या पुस्तकामध्ये आपण समजून घेऊ की तिच्या पुस्तकामध्ये X पानं होती. ठीक आहे. आणि तेजसने वाचलेल्या पुस्तकामध्ये समजून घेऊ आपण एकूण पाने होती Y. ठीक आहे. आता बघा, सोनालीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये किती पुस्तकाचा भाग वाचली ती, 5/8. ठीक आहे. 5/8 म्हणजे ह्या X चा किती भाग वाचली ती, 5/8 भाग वाचली. अधिक किती पानं वाचली, 24 पानं वाचली. एवढे पानं वाचल्यानंतरही किती पानं शिल्लक राहिले, तर 36 पानं शिल्लक राहिले. म्हणजे आपल्याला तिची पूर्ण पुस्तक मिळेल. पूर्ण पुस्तक किती पानांची होती, X पानांची. ठीक आहे. याला सोडवून बघा तुम्ही. 5x/8 याला तिकडे फेकून द्या बरोबर चिन्हाच्या. 24 अधिक 36 होतील 60. X हे वजा बेरीजमध्ये आहेत, इकडे आल्यानंतर कशात जातील, वजाबाकीमध्ये जातील. पुन्हा एकदा अपूर्णांक संख्यांचा बेरीज वजाबाकी करतो त्यावेळेस आपण काय करतो, छेद सेम करतो. याचा छेद 8 आहे, याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे, 1 आहे. याचा छेद सेम करून टाकू. वर आणि खाली 8 8 देऊन देऊ.
आता छेद सेम झाला दोघांचाही, म्हणजेच आपण अंशाची काय करतो, वजाबाकी करतो. वजाबाकी आहे तर वजाबाकी, बेरीज असेल तर बेरीज. 8x मायनस 5x किती होतात, हे होतात 3x आणि खाली आहेत 8. या 8 ला 60 जवळ घेऊन जा आणि 3 ला त्याच्या खाली घेऊन या, म्हणजेच हे खाली आहेत तर हे जातील वर आणि हे वर आहेत तर हे जातील खाली. हे आपल्याला मिळेल x ची किंमत. ठीक आहे, 3 चा भाग गेला 60 मध्ये 20 वेळा आणि 20 गुणिले 8 होतात 160. म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळाली 160. म्हणजे सोनालीच्या पुस्तकामध्ये किती पाने होते, 160 पाने होते. ठीक आहे, आता आपण काढू तेजसच्या पुस्तकात किती पाने आहेत. ठीक आहे, तेजसच्या पुस्तकात आहेत y पाने. त्यापैकी तेजस किती पाने वाचतो, 7/12. म्हणजे 7/12 आपल्या पुस्तकाचे पानं वाचतो. ठीक आहे, अधिक 30 पानं वाचतो. एवढे पानं वाचल्यानंतरही त्याच्याकडे किती पाने शिल्लक राहतात, 50 पानं शिल्लक राहतात. म्हणजे त्याची पूर्ण पुस्तक झाली. ठीक आहे, 7/12 ला तिकडे फेकून द्या बरोबर चिन्हाच्या. 30 अधिक 50 होतात 80 बरोबर y. हे बेरीज मध्ये आहेत, बरोबर चिन्हाच्या त्या साईडला गेले तर वजाबाकी मध्ये जातील. 7y/12. पुन्हा तेच गोष्ट, छेद सेम करावं लागेल. इथं 12 आहे तर इथं पण आपल्याला 12 घ्यावं लागेल. छेद सेम झाला. 12 - 7 किती होतात, 5 होतात. 12 - 7 होतात 5. खाली येतात 12 आणि इक्वल टूच्या इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे आहेत 80. ठीक आहे, 12 ला वर घेऊन जा, 5 ला खाली घेऊन या. काय होतील, 80 गुणिले 12. 5 वर आहेत तर 5 येतील खाली. y 5 चा भाग जातो 80 मध्ये 16 वेळा आणि 16 गुणिले 12 म्हणजे 16 दुने 32 2. हातचे 3, 16 1 16 आणि 3 19. म्हणजे y ची किंमत आली 192. y ची किंमत आली 192. याच्यामध्ये काय म्हणतो, सोनालीच्या पुस्तकात तेजसच्या पुस्तकापेक्षा किती पानं जास्त आहेत. सोनालीकडे 160 आहेत, तेजसकडे 192 आहेत. म्हणजे किती पानं इथं कमी पाहिजे होतं, पाने कमी आहेत. ठीक आहे, तर किती पाने कमी आहेत, याच्याकडे आहेत 192, हिच्याकडे आहेत 160. म्हणजे किती पानं कमी आहेत, तर 32 पानं कमी आहेत. 32 उत्तर कुठं आहे, पर्याय क्रमांक ब हा बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, तर चला बघूया प्रश्न क्रमांक 3. एका शेतात ससे आणि कोंबड्या आहेत. त्यांची एकूण संख्या आहे 40. एकूण संख्या आपल्याला दिली आहे. एकूण संख्या दोघांची, ससे आणि कोंबड्या मिळून ससे अधिक कोंबड्या किती आहे, तर दोन्ही मिळून आहेत 40. ठीक आहे, त्यांच्या एकूण पायाची संख्या, एकूण पाय किती आहेत त्यांचे, तर 100 आहेत. तर आपल्याला काय म्हणताय, कोंबड्या सशांपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहेत हे काढायचं आहे. ठीक आहे, तर याचा एक शॉर्टकट ट्रिक आहे, एक शॉर्ट ट्रिक आहे, तुम्ही लक्षात घेऊ शकता. आपल्याला काय काढायचं आहे, जर ससे काढायचे असतील म्हणजे 4 पायवाले जर कोणताही प्राणी काढायचा असेल, आता इथं सशा आणि कोंबड्याचं उदाहरण दिलं आहे, पण दुसरा कोणता एक उदाहरण देऊ शकतो ज्यामध्ये 4 पाय असणाऱ्या एका प्राण्यांची आपल्याला संख्या काढायची असेल, तर एक शॉर्ट ट्रिक्स आहे, ती आहे एकूण पायांची संख्या आपण घ्यायची. एकूण पाय वजा 2 गुणिला एकूण किती प्राणी आहेत, 2 गुणिला एकूण किती प्राणी ते घ्यायचे. एकूण प्राणी किती आहेत ते घ्यायचे आणि भागीला काय करायचं, 2 करायचं. आता एकूण पाय किती आहेत, एकूण पाय आहेत 100. 2 गुणिला एकूण प्राणी किती आहेत, एकूण प्राणी आहेत 40. ठीक आहे, भागीला 2. 100 मायनस 100 वजा 2 गुणिला 40 80 भागीला 2. 100 वजा 80 किती होतात, 20 होतात आणि भागीला 2 म्हणजेच किती होतात, 10. तर एकूण सशे किती मिळाले आपल्याला, एकूण सशे मिळतात आपल्याला, किती आहेत सशे, 10. सशे 10 असतील आणि एकूण प्राणी 40 असतील तर कोंबड्या किती असतील, मग सशे 10 असतील तर कोंबड्या किती असतील, मग 40 वजा 10 म्हणजेच किती असतील, 30 असतील. सशे 10 मिळाले, कोंबड्या 30 मिळाल्या. आपल्याला काय म्हणताय, कोंबड्या सशांपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहेत, म्हणजे कोंबड्या सशांपेक्षा कितीने जास्त आहेत, तर 30 - 10 म्हणजेच किती,
20 ने जास्त आहेत, 20 कोंबड्या जास्त आहेत सशांपेक्षा, 20 कोंबड्या जास्त आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक ब हा आपला योग्य उत्तर आहे. ठीक आहे. तर चला बघूया याच्यानंतरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. राजू आणि सुरेश यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 7 ला 5 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9 ला 7 होईल, तर त्यांच्यातील वयातील फरक किती? ठीक आहे. बघा, राजू आहे आणि सुरेश आहे. राजूचा वयाचा गुणोत्तर, राजू आणि सुरेशच्या वयाचा गुणोत्तर दिलाय 7 ला 5. ठीक. 6 वर्षानंतर काय म्हणतो, यांचा गुणोत्तर किती होतं? 9 ला 7 होतं. ठीक आहे. म्हणजे 7 चा 9 होत आहे, 5 चा 7 होत आहे, म्हणजे 2 नी वाढत आहे. बघा, 2 नी वाढत आहे, तर वर्ष कितीचा फरक आहे? 2 गुणोत्तराचा फरक आहे 2, तर वर्षाचा कितीचा फरक आहे? 6 चा फरक आहे. बघा आता 2 गुणोत्तरासाठी आपण किती वापरतो? 6 वर्ष वापरतो. ठीक. तर याच्यामध्ये तर उत्तर निघालं आहे आपलं डायरेक्ट. काय आहे म्हणतो, सध्याच्या वयातील फरक किती आहे? यांच्या वयातील फरक बघा, 7 आहे, याचा 5 आहे, यांच्या वयातील फरक किती आहे? गुणोत्तराचा फरक आपल्याला किती दिसतो? 2 चा. आणि 2 साठी आपण किती वर्ष वापरतो? 6 वर्ष. प्रश्न आपल्याला ट्रिकी प्रश्न विचारला होता, पण एकदम सिंपल प्रश्न होता. तर आपला उत्तर कोणता येईल? पर्याय क्रमांक ड येईल. याच्यानंतरचा प्रश्न आहे 5/8 5/8 गुणिला 3/7 भागीला 5/7 चे उत्तर किती म्हणताय? आता इथं भागाकाराचं जेव्हा चिन्ह येतो ना, तेव्हा काय करायचं? समोरच्या संख्येला उलटी करून घ्यायची. म्हणजेच काय, हा 5/8 गुणिला 3/7 जशीचा तसा राहील. आणि हा भागाकार चिन्ह आला, तर याच्या जागी गुणाकार घ्यायचा आणि ह्या संख्येला उलटा करून टाकायचा. म्हणजेच 5/7 आहे तर 7/5 करायचा. आता बघा, गुणाकारामध्ये काय करतो आपण? अंशाचा गुणाकार अंशासोबत करतो आणि छेदाचा गुणाकार छेदासोबत करतो. म्हणजेच काय, 5 गुणिला 3 गुणिला 7 भागीला 8 गुणिला 7 गुणिला 5. बघा, हा इथला खालचा 5 वरचा 5 खतम. 7 आणि 7 खालचा वरचा खतम. आपल्याजवळ किती उत्तर आलं? 3/8. 3/8 उत्तर कुठं आहे? पर्याय क्रमांक क हा आपला योग्य उत्तर असेल. ठीक आहे. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 6. यामध्ये काय म्हणतो, खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही म्हणतो. ठीक आहे. आता मूळ संख्या नाही हे शोधायचं आहे, तर मूळ संख्या म्हणजे काय आपल्याला ते समजून घ्यावं लागेल. मूळ संख्या काय हे आपल्याला काय करावं लागेल? शोधून घ्यावं लागेल. तर मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येमध्ये फक्त एक आणि त्याच संख्येचा भाग जातो. एक आणि त्याच संख्येचा भाग जातो. संख्येचा भाग जातो. ठीक आहे. त्या संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. आता अशा किती संख्या आहेत? तर बघा, आता आपण नेहमी अभ्यास करताना मूळ संख्यांचा अभ्यास केलेला आहे आणि आपल्याला माहित आहे की 50 पर्यंतच्या 1 ते 50 पर्यंत किती आहेत मूळ संख्या? 1 ते 50 पर्यंत आहेत 15 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 100 पर्यंतच्या आहेत एकूण 25 मूळ संख्या आहेत. ठीक आहे. तर ह्या सगळ्या मूळ संख्या तुम्ही पाठ करून ठेवा, म्हणजे आपल्याला उत्तर काढताना अगदी लवकर उत्तर आपला निघेल. ठीक आहे. तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण लिहून घेऊ, जास्त वेळ लागणार नाही. तर पहिली मूळ संख्या आहे 2, 3, 5, 7, 10 पर्यंतच्या मूळ संख्या झाल्या. त्याच्यानंतरच्या 11, 13, 17, 19, त्याच्यानंतरचे आहे 23, 29, त्याच्यानंतर आहे 31, 37, त्यानंतर आहे 41, 43, त्यानंतर आहे 47. ओके, त्यानंतर आहे 47. ठीक आहे. झाले का 1 ते 50 पर्यंतच्या 15 संख्या? बघा बरं, 3, 3, 6 आणि 3, 9, 12 आणि हे 3, 15. ओके, 50 पर्यंतच्या जर झाले, त्याच्यानंतरचे बघा, त्याच्यानंतर आहे 53 आहे, त्याच्यानंतर आहे 59 आहे, त्याच्यानंतर आहे 61 आहे, त्याच्यानंतर आहे 67 आहे, त्याच्यानंतर आहे 71 आहे, त्याच्यानंतर आहे 73 आहे, त्याच्यानंतर 79, 83, 87 नाही, 89. ठीक आहे, 89, त्याच्यानंतर आहे 97. ठीक आहे. 10 संख्या झाले का? आहे बघा. हां, ओके. आता बघा, आपल्याला कोणकोणत्या संख्या दिलेल्या आहे? 71,
73, 77 आणि 79. बघा कोणकोणत्या संख्या दिसतात मूळ संख्या? 71, 73, 79. 71, 73, 79, 71, 73, 79. फक्त हे 77 दिसत नाही, म्हणजे 77 ही मूळ संख्या नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, जर 7x 7x मायनस 4 बरोबर किती असेल? 3x अधिक 12 असेल. ठीक आहे. तर x मायनस 1 चा क्यूबचे चा घन याचे मूल्य काढा म्हणून, याची किंमत काढा म्हणून आपल्याला दिलेलं आहे. बघा याला आपल्याला सोडवून बघावं लागेल. 7x मायनस 3 बरोबर 3x अधिक 12. तर आपल्याला काय करावं लागेल? x वाली टर्म आपल्याला बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आणावं लागेल. म्हणजे 7x आहे, याच्या बाजूला 3x घ्यावं लागेल. आता 3x हा याच्यासोबत ऍडिशन मध्ये आहे, बेरीज मध्ये आहे, याला वजाबाकी मध्ये घेऊन यावं लागेल. आणि हा वजाबाकी मध्ये आहे, तर त्याला तिकडे घेऊन जाताना काय करू आपण? बेरीज मध्ये घेऊन जाऊ. ठीक आहे. म्हणजे बेरीज असेल तर त्याची वजाबाकी होते, वजाबाकी असेल तर बेरीज होते, गुणाकार असेल तर भागाकार होतो, आणि भागाकार असेल तर गुणाकार होतो. बघा 7x मधून 3x गेले किती होतात? 4x होतात. 12 अधिक 4 होतात 16. आता आपल्याला 4x ची किंमत मिळाली 16. आपल्याला x ची किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल? 4 ला 16 ला 4 ने भागावं लागेल. म्हणजेच काय? x बरोबर किती होईल? 4 × 16 म्हणजे x ची किंमत मिळाली 4. आपल्याला उत्तर कशाचं काढायचं आहे? याचं उत्तर काढायचं आहे. तर x च्या जागी 4 ठेवा, काय होईल? 4 मायनस 1 चा घन किती होईल? 4 मायनस 1 किती होतात? 3. 3 चा घन होतो 27. घनपाठ करून घ्या. 27 हा पर्याय क्रमांक आपला हा बरोबर उत्तर असेल. 1 ते 15 पर्यंत, 1 ते 15 पर्यंत घन सगळ्यांना पाठ पाहिजे. जर घन पाठ असतील, घन किंवा वर्ग जर पाठ असतील, तर आपल्याला उत्तर लवकर येईल. उत्तर लवकर येईल. नाहीतर आपल्याला ते कॅल्क्युलेशन करत बसावं लागेल. ठीक आहे. तर चला बघूया त्या पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणती अवास्तव संख्या आहे म्हणते. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे संख्यांचे प्रकार आपण बघितले होते. वास्तव संख्या, अवास्तव संख्या. ठीक आहे. तर अवास्तव संख्या म्हणजे कोणत्या? तर याच्या नावातच त्याची व्याख्या दिलेली आहे. अवास्तव संख्या म्हणजे ज्या वास्तव नसतील. ठीक आहे. ज्या वास्तव नसतील, ज्या आपण गणितामध्ये त्यांचा उपयोग करत नाही, अशा संख्यांना आपण काय म्हणतो? वास्तव संख्या म्हणतो. ठीक आहे. अवास्तव संख्या म्हणतो. ज्यांचा उपयोग करत नाही त्यांना आपण अवास्तव संख्या म्हणतो. आता बघा 5 ही नैसर्गिक संख्या आहे. हे तर आपल्या अंकगणितामध्ये आहेच, नैसर्गिक संख्या. -3 ही ऋण संख्या आहे. पाय ही पण एक संख्या आहे, याची किंमत आपण काढतो नेहमी 22/7, किंवा याला पुन्हा आपण त्याची किंमत ठेवतो 3.14 म्हणून आपण त्याची किंमत ठेवतो. बघा पण ही जे दिसतंय तुम्हाला वर्गमूळ -4 म्हणून, वर्गमूळ -4 ही याचा उत्तर आपण काढू शकत नाही. ठीक आहे. अशा संख्यांना आपण काय म्हणतो? अवास्तव संख्या म्हणतो. जसं वर्गमूळ 4 ची किंमत आपण काढतो की 2 येते म्हणून. ठीक आहे. पण -4 ची किंमत आपण काढू शकत नाही, त्यामुळे याला आपण काय म्हणतो? अवास्तव संख्या म्हणतो. तर आपला पर्याय क्रमांक कोणता असेल? मग अ असेल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर दोन संख्यांचा गुणाकार 840 असेल आणि त्यांचा मसावी 12 असेल, तर त्यांचा लसावी किती? आता याचा एक सूत्र आहे, लसावी गुणिला मसावी. लसावी मसावी मध्ये शिकले असणार एक सूत्र आहे, लसावी गुणिला मसावी बरोबर काय असतो? ज्या दोन संख्यांचा आपण लसावी किंवा मसावी काढणार आहोत त्यांचा गुणाकार असतो. त्यांचा गुणाकार हा लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढा असतो. ठीक आहे. तर त्यांचा गुणाकार दिलेला आहे, दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 840. लसावी आपल्याला काढायचा आहे आणि मसावी दिलेला आहे 12. ठीक आहे. लसावी आपल्याला काढायचा आहे आणि मसावी दिलेला आहे 12. बरोबर दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? 840. ठीक आहे. आता हे गुणाकारात आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊन या, म्हणजेच काय होईल? लसावी बरोबर 840 आणि हे गुणाकारात आहेत तर हे भागाकारात येतील. 12चा भाग जाईल याच्यामध्ये. 12 7 84, 0 तर 0, म्हणजे लसावी आपल्याला किती मिळाला? लसावी मिळाला आपला 70. 70 हा लसावी मिळाला. पर्याय क्रमांक क हा आपला योग्य उत्तर आहे. चला बघूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न काय म्हणतो?
पुढील प्रश्न आहे 0.0015 अधिक 0.1103 अधिक 0.0002 बरोबर किती म्हणून. अशा संख्या असतात तेव्हा आपण काय करायचं, जे पॉईंट असतात ना त्या पॉईंटच्या खाली पॉईंटची मांडणी करायची. पॉईंटच्या खाली पॉईंटची मांडणी करा, पॉईंटची मांडणी करा. बघा याच्यामध्ये किती दिलेलं आहे 0.1103. ठीक आहे, याच्यामध्ये काय दिलेलं आहे 0.0002. ठीक आहे, बेरीज करा, बेरीज करायची आहे तर बेरीज करा. 5 अधिक 3 8, 8 अधिक 2 10, 10शी 0 1, 1 अधिक 1 2, 0 अधिक 1 अधिक 0 1, 0 अधिक 1 अधिक 0 1, 0.0000 म्हणजे आपल्याला उत्तर किती मिळालं 0.112. 0.112. पर्याय क्रमांक अ हा आपला योग्य उत्तर आहे. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो, एका वर्गात 50 विद्यार्थ्यांची सरासरी दिलेली आहे. सरासरी वय आहे 15 वर्ष. त्यामध्ये वर्ग शिक्षकांचे वय समाविष्ट केल्यानंतर सरासरी कितीने वाढते म्हणता 1 वर्षाने वाढते. ठीक आहे, म्हणजे आधी सरासरी दिली होती 15 वर्ष, ही सरासरी वाढून कितीने होतं 16 वर्ष होते. ठीक आहे, 16 वर्ष होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती म्हणून सांगायचं. तर याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात ना, त्यामध्ये खूप सोप्या प्रकारचे प्रश्न असतात. यामध्ये काय करायचं असतो, तर एकूण विद्यार्थी किती आहेत ते बघायचे, वर्ग शिक्षक किती आहेत ते बघायचे, अधिक किती सरासरी जुनी सरासरी किती होती ते बघायचे. किती सरासरी होती जुनी सरासरी बघायची. वर्ग शिक्षक अधिक जुनी सरासरी किती होती ते बघायचे. ठीक आहे, सरासरी एकूण विद्यार्थी आहेत 50 अधिक शिक्षक किती आहे, शिक्षक आहे 1 अधिक जुनी सरासरी आहे 15 म्हणजेच किती होणार 50 अधिक 1 51, 51 अधिक 15 म्हणजेच किती होतात 66. हा आपला योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक अ हा आपला योग्य उत्तर असेल. ठीक आहे, तर चला बघूया प्रश्न क्रमांक 12. एका जलतरणपटूचा वेग 18 किलोमीटर प्रति तास आहे आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्याने 600 मीटर अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करायचं असेल तर त्याला किती वेळ लागेल. म्हणजे एखादा स्विमर आहे, तो स्विमर नदीमध्ये कुठेतरी पोहायला गेला असेल आणि त्याची स्पीड पोहण्याची स्पीड असेल 18 किलोमीटर प्रति तास. 18 किलोमीटर प्रति तास त्याची स्पीड असेल. ठीक आहे, तो 18 किलोमीटर प्रति तासाने या दिशेने पोहत आहे. ठीक आहे, पण या दिशेने पोहत असताना नदीच्या पाण्याची स्पीड किती दिलेली आहे 3 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, तर त्याची स्पीड काय होऊन जाणार, त्याची स्पीड आहे 18, नदीच्या पाण्याची स्पीड आहे 3, तर त्याची स्पीड काय होऊन जाणार कमी होऊन जाणार. म्हणजेच काय होणार 18 मधून 3 गेले किती होऊन जाणार 15, म्हणजेच 15 किलोमीटर प्रति तास त्याची काय होणार स्पीड होणार, त्याचा वेग होणार, त्याच्या पोहण्याचा वेग होणार. ठीक आहे, तर काय म्हणताय जर त्याने 600 मीटर अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करायचे असेल तर त्याला किती वेळ लागेल. म्हणजेच आपल्याला एक सूत्र माहित आहे, वेग बरोबर काय आहे अंतर भागीला वेळ. ठीक आहे, आता वेळ काढायचा असेल तर वेळला इकडे घेऊन येऊन वेगला त्याच्या जागी घेऊन जा. म्हणजेच काय होणार वेळ बरोबर अंतर भागीला काय होणार वेग होणार. आता बघा अंतर कशामध्ये दिलं आहे, अंतर आहे मीटर मध्ये देऊन आणि आपली स्पीड किती दिलेली आहे, वेग किती दिलेला आहे किलोमीटर मध्ये. या किलोमीटरला आपल्याला काय करावं लागेल मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, रूपांतर करावं लागेल त्या किलोमीटरला. ठीक आहे, म्हणजेच किलोमीटरला जर मीटर मध्ये रूपांतर करायचं असेल, किलोमीटर प्रति तासला मीटर प्रति सेकंद मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो नेहमी किलोमीटर प्रति तासला जर आपण मीटर प्रति सेकंद मध्ये जर आपल्याला रूपांतर करायचं असेल तर आपण काय करतो 5/18 ने काय करतो गुणाकार करतो. तर याच्यामध्ये पण 5/18 ने काय करू आपण याला गुणाकार करू, म्हणजे आपला हा वेग झाला 15 गुणिले 5/18. ठीक आहे, तर आता याच्या किमती टाकून देऊ, त्याच्यामध्ये वेळ काढायची आपल्याला. वेळ बरोबर अंतर किती आहे 600 मीटरचा अंतर पार करणार आहे तो 600 मीटर आणि वेग किती दिलाय 15 गुणिले 5/18. आता छेदाचा छेद आहे म्हणजे याला आपण अंशामध्ये घेऊन जाऊ शकतो. आता बघा 15चा भाग जाणार 600 मध्ये 15 चोक 60, 15 चोक 60 हा शून्य आहे, हा शून्य आला
5चा भाग जाणार 40 मध्ये किती वेळा? 5 8 40 म्हणजे 8 वेळा भाग जाणार. 8 गुणिला 18, 8 गुणिला 18 किती होतं? 18 8 144 सेकंद. हे काय असणार? आपली वेळ असणार. स्विमरनं पार केलेली काय असणार? वेळ असणार. 144 सेकंद कोणता? ब हा आपला पर्याय क्रमांक असेल. ठीक आहे. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 13. एका किल्ल्यावर 800 सैनिकांसाठी 40 दिवस पुरेल एवढे अन्न आहे. 20 दिवसानंतर 200 सैनिक जास्त झाले तर उर्वरित अन्न अजून किती दिवस पुरेल? बघा, 800 सैनिकांसाठी 40 दिवस पुरेल एवढे अन्न आहे. तर आपण काय करू माहिती आहे का? समजून घेऊ की 800 गुणिला 40 एवढे किलो काय आहे? अन्न आहे. ठीक, एवढं केजी काय आहे? अन्न आहे त्याच्यामध्ये. तर काय म्हणताय? 20 दिवसानंतर, 20 दिवसानंतर म्हणजे 20 दिवस झाल्यानंतर काय होतील? 800 गुणिला 40 केजी जेवण होतं, अन्न होतं, तर तो काय होणार? 20 दिवसानंतर 20 कमी होऊन जाणार. 800 गुणिला 20 कमी होऊन जाणार म्हणजे 800 गुणिला 20 आपल्याजवळ शिल्लक राहणार. तर बघा, 800 गुणिला 20 हा शिल्लक आहे आणि काय म्हणताय? 20 दिवसानंतर 200 सैनिक जास्त झाले म्हणताय म्हणजे आपल्याजवळ 800 सैनिक होते, पुन्हा 200 सैनिक काय झाले? वाढले, आपले जास्त झाले. ठीक आहे. तर किती दिवस अन्न पुरेल म्हणताय? तर किती दिवस अन्न पुरेल? 800 गुणिला 20 हा आपल्याजवळ अन्न होता. 800 अधिक 200 किती होतात? 1000 होतात. 10 10 10 10 10 10 कटले. 8 गुणिला 2 किती होतात? 16. हा आपला काय असेल? उत्तर असेल. पर्याय क्रमांक ड हा आपला योग्य उत्तर असेल. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या पदाची किंमत सर्वाधिक आहे म्हणतात? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा. प्रश्न क्रमांक 14 काय दिलेला आहे? खालीलपैकी कोणत्या पदाची किंमत सर्वाधिक आहे म्हणून. तर इथं बघा पर्याय क्रमांक आहे अ, 3चा वर्ग भागीला 3चा पॉवर किती दिलाय? 0 दिलेला आहे. ठीक आहे. 3चा वर्ग किती होतो आपल्याला माहित आहे? 9 होतो आणि भागीला 3चा पॉवर 0 किती होतो? 1 होता. आता बघा, कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल ना, कोणत्याही संख्येचा, कोणतीही संख्या असेल, कोणतीही संख्या असेल, त्याचा पॉवर जर 0 असेल तर त्याची किंमत होते 1. कोणतीही संख्या असू द्या, कोणतीही संख्या असेल त्याचा पॉवर जर 0 असेल तर त्याची किंमत किती होते? 1 होते. तर बघा, 9 3चा पॉवर 2 म्हणजे 3चा वर्गाची किंमत होते 9 भागीला 1 किती होते? 9 भागीला 1 9. ठीक आहे. आणि ब पर्याय क्रमांक ब काय दिलेला आहे? 3चा पॉवर 2 3चा वर्ग दिलेला आहे 9 अधिक 3चा पॉवर 0 म्हणजेच किती? 1. 9 अधिक 1 किती होतात? 10 होतात. 3चा वर्ग 9 मायनस 1 किती होतात? 8. 9 गुणिला 1 किती होतात? 9. म्हणजेच बघा, खालीलपैकी कोणत्या पदाची किंमत सर्वाधिक आहे? तर बघा, याच्यामध्ये अ ची किंमत आहे 9, ब ची किंमत आहे 10, क ची किंमत आहे 8 आणि ड ची किंमत आहे 9. म्हणजे कोणती किंमत सर्वाधिक आहे? तर ब ची किंमत सर्वाधिक आहे. ठीक आहे. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 काय म्हणतो? एका आयताकृती प्लॉटची लांबी 0.12 किलोमीटर आहे आणि रुंदी 0.025 किलोमीटर आहे. तर त्या प्लॉटचे क्षेत्रफळ किती म्हणत आहे? ठीक आहे. तर आयताकृती प्लॉटची, आता बघा, आयताकृती प्लॉटचे क्षेत्रफळ करायचे आहे म्हणजे आपल्याला माहित आहे आयताचे क्षेत्रफळ माहित आहे. आयताचे क्षेत्रफळ माहित आहे. आयताचे क्षेत्रफळ, आयत माहित आहे ना सगळ्यांना? आयत काय असतो? समोरच्या जे विरुद्ध साईड असतात ते काय असतात? विरुद्ध बाजू असतात ते काय असतात? सेम असतात. विरुद्ध बाजू असतात ते सेम असतात. आता बघा, याची लांबी किती दिली आहे? 0.12 आणि रुंदी किती दिली आहे? 0.025. आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिला रुंदी. ठीक आहे. लांबी दिलेला आपल्याला 0.12 गुणिला रुंदी दिलेला आहे 0.025. गुणाकार करा. 0.12 गुणिला 0.025 किती होतील? 25 दुने 50 शून्य 8 5 25 एक 25 अधिक 5 30. ठीक आहे. 25 शून्य 0. आता बघा, यांचा जर गुणाकार करायची गरज नाही आपल्याला. 0चा 0 0 0 0 होणार. ठीक. बघा, याच्यामध्ये काय होतं? किती अंक अगोदर 0 आलाय ते बघा.
ह्या संख्येमध्ये जर बघितलं आपल्याला तर 1 2 2 अंक आधी 0 आलेला आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं तर 1 2 3 3 अंक आधी 0 आलेला आहे. म्हणजेच 1 2 3 4 5 5 अंक आधी सॉरी 0 नाही 5 अंक आधी पॉइंट आलेला आहे. ठीक आहे, दशांश पॉइंट आलेला आहे. तर जो पॉइंट आलेला आहे तो 5 अंक आधी आलेला आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याजवळ किती अंक आहेत? 1 2 3 2 अंक आपल्याला लिहावं लागतील. 2 अंक कोणते लिहू आपण? 2 अंक असतील आपल्याजवळ 0. तर 5 अंक आधी पॉइंट असेल म्हणजेच काय असेल? 0.003 हा आपला काय असेल? उत्तर असेल. हा आपला काय असेल? उत्तर असेल. 0.003 0.003 म्हणजेच ब हा आपला काय असेल? उत्तर असेल. याचं युनिट काय होतं? चौरस किलोमीटर. किलोमीटर होतं तर याचा युनिट काय असेल? चौरस किलोमीटर असेल. चौरस किलोमीटर असेल. त्याला असं आपण काय लिहितो? असं पण लिहितो. किलोमीटर चौरस. किलोमीटरचा वर्ग. ठीक. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न संपलेले आहेत. तर उद्या पण आपण तुम्हाला उपयुक्त असणारे प्रश्न घेणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.